माझ्या समोर प्रश्न काय आहे की इकॉनॉमी म्हणून, अर्थकारण म्हणून साखर एक महत्वाचं आहे, तसंच खाण्यासाठी इसेन्शियल आहे, इसेन्शियल गुड्समध्ये येतं. मग साखरेची एवढी भारतीय लोकांना भीती काय आहे? मुळात हाच खरा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण की हे हिडन ट्रूथ ज्याला म्हणतात ते हे आहे. डायबेटिक असणं आणि शुगर कन्झम्पशन स्टॉप करणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडं शुगरला व्हाईट पॉइझन म्हटलं जातं. पॉइझन म्हटलं जातं. मुळात हे एक अर्धसत्य आहे. अच्छा. मुळामध्ये शुगर प्रोसेस करत असताना शुगरमध्ये येणारं मड सेटलिंग एजंट असेल किंवा जे काही मड किंवा अदर कंटेंट्स जे येत आहेत त्याला एक मड सेटलिंगचं एक डोसिंग केलं जातं. एक डोसिंग असतं ते लाईम डोसिंग असतं आणि एक असतं ते सल्फर डोसिंग असतं. अच्छा. आता ह्यातलं सल्फर डोसिंग जे आहे ते ह्युमन बॉडीसाठी घातक आहे का, तर नक्की आहे. बरं. पण ते किती प्रमाणात आहे? अमेरिकेच्या माणसानं 126 ग्रॅम साखर खाऊन सुद्धा तो डायबेटिक नाही, आणि आमच्या माणसानं 5 ग्रॅम खाल्ली तरी आमचा माणूस डायबेटिक रोज दिवसातनं 3 वेळा तपासतो. म्हणजे हा विरोधाभास हा सुद्धा एक म्हणजे ह्या शुगर इंडस्ट्रीवर घातलेला एक घाला आहे.